नमस्कार. अनेक रुग्ण, विशेषतः महिला, पोटाचा वाढता घेर ही समस्या घेऊन येत असतात. यापैकी काहींचे वजन प्रमाणात असते, फक्त पोट वाढलेले असते, तर काहींचे वजनही जास्त असते आणि पोटाचा घेरही जास्त असतो. वाढलेल्या पोटाच्या घेराचा म्हणजे विसरेल फॅटचा थेट संबंध हृदयाच्या आरोग्याशी असतो आणि हे अनेक आजारांना निमंत्रण देते. आजच्या या व्हिडिओतून मी पोटाचा घेर का वाढतो आणि त्यासाठी काय उपाय करता येतील हे सांगणार आहे. पोटाचा घेर वाढण्याची 5 मुख्य कारणे. 1. अध्यशन म्हणजे वारंवार खाणे. भूक नसताना खाणे किंवा पहिले अन्न पचले नसताना पुन्हा जेवणे यामुळे अग्नी दूषित होतो आणि अन्नाचे पचन नीट न झाल्यामुळे विकृत मेद म्हणजे चरबी निर्माण होते. आयुर्वेदानुसार जठराचे 4 भाग करावेत. 2 भाग घन पदार्थ म्हणजे अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग वायूच्या संचालनासाठी रिक्त ठेवावा. भुकेपेक्षा 2 घास कमी खाणे हे खरोखर आवश्यक सूत्र आहे. 2. चुकीचा आहार. मैद्याचे पदार्थ, नमकीन, तळलेले पदार्थ, मांसाहार, बेकरीचे पदार्थ आणि मिठाई यांसारखा पचायला जड म्हणजे गुरू आहार वारंवार घेतल्यास त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होते. आहारात अतिरिक्त तेल असल्यास पचन मंदावते आणि तेलाचे रूपांतर थेट पोटावरच्या चरबीत होते. तसेच खूप जास्त साखर आणि मीठ हे हायग्रोस्कोपिक म्हणजे शरीरातील द्रव शोषून घेणारे असल्याने ते अन्नपचनात अडथळा आणतात आणि बाकी घटकांचे पोषण न होता फक्त विकृत मेद निर्माण होतो. 3. चुकीच्या झोपेच्या सवयी. जेवणानंतर लगेच झोपणे, दुपारी झोपणे आणि रात्री उशिरा झोपून उशिरा उठणे यामुळे वातदोष आणि पचनशक्ती बिघडते आणि पोटाचा घेर वाढू लागतो. 4. बैठी जीवनशैली. व्यायामाचा अभाव आणि दिवसभर बसून राहण्यामुळे विसरेल फॅट किंवा सेंट्रल ओबेसिटी वाढते. 5. पोटाच्या तक्रारी व इतर कारणे. मलवरोध, अपचन, पोट फुगणे यांसारख्या समस्यांमुळे पोटाचा घेर वाढतो. तसेच बाळंतपणानंतर किंवा रजोनिवृत्तीच्या आसपास महिलांमध्ये आणि मलमूत्र संवेदनांकडे दुर्लक्ष केल्याने अपान वायू दूषित होऊन पोटाचा घेर वाढू शकतो. लक्षणे व दुष्परिणाम. वजन वाढले की सर्वात आधी पोट वाढते आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नात सर्वात शेवटी पोट कमी होते. यामुळे हालचालींमध्ये अवघडलेपणा येणे, शरीराचा बेढपपणा वाढणे, दम लागणे आणि छातीत किंवा पोटात दुखणे या तक्रारी निर्माण होतात. पोटाचा घेर कमी करण्यासाठी उपाय. 1. आहार. गहू आणि मैद्यासारखी जड धान्य कमी करून ज्वारी, नाचणी, राजगिरा अशी हलकी भरड धान्ये किंवा मल्टीग्रेन आटा आहारात समाविष्ट करावा. कडधान्यांमध्ये पचायला हलकी असणारी मूग आणि मसूर डाळ याचा वापर करावा. फॅन्सी डिटॉक्स डाएटने काही दिवसात वजन कमी होते, पण ते टिकत नाही. त्यामुळे जेवणात सुधारणा करून नियमितपणा ठेवावा. सर्वात सोपा उपाय. 40 ते 45 या वयानंतर पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी होते. त्यामुळे सूर्यास्तानंतर जेवू नये. भूक असेल तर भाजलेल्या लाह्यांसारखा हलका आहार घ्यावा. अग्नीला आहार मिळाला नाही की तो शरीरातील साठलेल्या मेदाचे म्हणजे चरबीचे पचन करू लागतो. 2. विहार म्हणजे जीवनशैली आणि व्यायाम. सूर्यनमस्कार आणि योग्य योगासने यामुळे शरीर सुडौल होते आणि पोटाचा घेर नक्की कमी होतो. सुरुवातीला क्षमतेनुसार 10 ते 15 सूर्यनमस्कार करावेत आणि रोज एक वाढवत जाऊन वयानुसार 30, 40 किंवा 50 सूर्यनमस्कार करावेत. यामुळे एकाच महिन्यात स्टॅमिना वाढतो, पचनशक्ती सुधारते आणि पोट सपाट होते. 3. उपचार. आयुर्वेदानुसार स्नेहन, स्वेदन, बस्ती, पंचकर्माचे प्रपार आणि मेदपाचन करणारी औषधे यामुळे पोटाचा घेर कमी होतो. या उपचारांसोबत आहार आणि विहाराचे पथ्य पाळणेही तितकेच महत्त्वाचे असते. तर मंडळी, ही झाली पोटाचा घेर वाढण्याची कारणे आणि त्यावरचे उपाय. या चर्चेतून आपल्या बळ्याच शंकांचे निरसन झाले असेल अशी आशा आहे. तर मग या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.